आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 1 मे महाराष्ट्र दिनासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी। सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना। महाराष्ट्र डे निमित्त 1 मे रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे। या सोहळ्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, तहसीलदार प्रदीप वरपे, राजेंद्र वागचौरे, जिल्हा सूचना अधिकारी विक्रम नईन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नाशिकमधील पोलीस कवायत मैदान येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार असून कार्यक्रम भव्य, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे। विकसित महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक विभागाने केलेल्या कामांची माहिती 21 एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यावेळी विज्ञान विषयक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शासकीय विभाग व शैक्षणिक संस्थांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला। कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा यांचीही चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। एकूण 11 पथकांचा सहभाग असलेल्या कवायतीत शिस्तबद्ध आणि आकर्षक सादरीकरणावर भर देण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले।